धन्यवाद सुमेध. पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का सहन केल्यानंतरही अनाव संघ अचूक असं कमबॅक करतो आणि या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशा लढतीमध्ये ते दोडामार्ग संघाविरुद्ध भिडताना दिसत आहेत. दोन्ही संघ एक विजय एक पराभव यांच्यासह या ठिकाणी गुणतालिकेत 2 गुण या ठिकाणी कमवून गोलंदाजी मार्कवर पाहायचंय कोण गोलंदाज सज्ज होतोय. बहुधा ओमकार दावरे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय व स्ट्राईकला फलंदाज अर्थातच डावखुराचा रुपेश तांडेल व नॉन स्ट्राईकचा फलंदाज साई नाईक ही जोडगोळी मैदानावर या ठिकाणी दशावतार योद्धा अनाव क्रिकेट संघासाठी गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज ओमकार दावरे. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू फलंदाजा चकवणारा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू टोलवण्याचा जरूर प्रयत्न झाला होता, मात्र प्रयत्न यशस्वी काही होताना दिसत नाही. चेंडू निर्धाव हा गणला जातोय. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक किरण परब, पहिल्या स्लिपमध्ये तैनात कौस्तुभ मसूरकर, शॉर्ट फाईन लेगला या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुजित सावळ, या क्षेत्ररक्षक रोशनीसह गोलंदाज ओमकार दावरे वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज हा होतोय. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू टोलविला जातोय. तो मोठ्या फटक्याद्वारे चेंडूचा प्रवास हा डीप मिड विकेट क्षेत्रात चौकारासाठी होतोय. रुपेश तांडेल एक अष्टपैलू असा खेळाडू आपल्या अष्टपैलुत्वाची झलक दर्शवताना सलामीवीर म्हणून येतोय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाही त्या ठिकाणी खाली जागेचा वापर करत एक दिलखुलास फटका तो चौकारासाठी टोलवत 4 धावांनी दशावतारी योद्धात अनाव क्रिकेट संघाचं खातं हे खोललं जात आहे. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा तऱ्हेनं चेंडू फेकला गेला आणि त्या चेंडूला कशा तऱ्हेनं रुपेश तांडेल याच्याद्वारे प्रत्युत्तर हे दिलं गेलंय. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता चेंडू जमिनीलगत डीप लॉंग ऑफच्या दिशेने टोलविला जातोय. रंजन केणीच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होते. चेंडूची परती होते नॉन स्ट्राईक एंडला. एक धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 धावा धावफलकावर. डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी यशस्वी ठरली यापूर्वीच्या सामन्यामध्ये आणि याही सामन्यात या सलामीच्या जोडगोळीकडनं अपेक्षा एका पायारोवणीच्या खेळीची आणि त्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या प्रयत्नात ओमकार तावरे याच्या विरुद्ध साई नाईकसाठी क्षेत्ररक्षण रूरचना सजविली जाते. आपण पाहतोय शॉर्ट फाईन लीगला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक, पॉइंटला एक खेळाडू, शॉर्ट कव्हरला एक खेळाडू, एक मिड ऑफला खेळाडू, एक मिड ऑनला खेळाडू, एक क्षेत्ररक्षक हा डीप मिड विकेटच्या दिशेनं, तर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं जो क्षेत्ररक्षक होता त्याला सर्कलमध्ये आणलं जाते ते शॉर्ट स्क्वेअर लेगला व एक क्षेत्ररक्षक डीप पॉइंटच्या दिशेनं तैनात हा केला जातोय. मोठा फटका मारायचा होता अक्रॉस द लाईन पद्धतीनं स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात, मात्र संपर्क होताना दिसत नाही. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक किरण याच्याद्वारे पूर्णत्वास नेले जात आहेत व या ठिकाणी चेंडूची पूर्तता ही ओमकार याच्या हाती केली जाते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 धावा. रिव्हर्स स्वीपचा पवित्रा घेतला जातोय. चेंडूचा प्रवास हा जमिनीलगत जातोय. तो अर्थातच पॉइंट क्षेत्रात जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. एकेर धावेने साई स्वतःचं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय तो 6 धावांवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक 6 धावा धावफलकावर. सलामीची जोडी मैदानावर. रुपेश तांडेल एका चौकाराच्या साहाय्यानं वैयक्तिक 5 धावांवर. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार आपल्या पहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, परतीचा फटका सुरेखरित्या अडविला जातोय. तो ओमकार याच्या करवी निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूद्वारे पहिलं षटक हे समाप्त होतंय. तरी 6 षटकांचा महत्त्वपूर्ण आजच्या दिवसातील 5वा सामना. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त व प्राथमिक षटकाच्या सांगतेखेरीस नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर जे प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं गेलं ते प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारून दशावतार योद्धा क्रिकेट संघ प्रत्येक चेंडू मागे 1 या धावगतीनं 6 धावा धावफलकावर झळकवतोय. पहिला सामना झाला तो ओम नमः शिवाय दोडामार्ग विरुद्ध बांदेश्वर बांधा या संघात. त्या सामन्यात बांदेश्वर बांधा क्रिकेट संघाच्या बाजूनं कौल लागला. दुसरा सामना दशावतारी योद्धा अनाव विरुद्ध ए स्पोर्ट्स आरवली. त्या सामन्यात आरवली संघाने विजयश्री प्राप्त केली. त्यानंतर सुरेख असं कमबॅक करताना दशावतार योद्धा अनाव क्रिकेट संघाने बांदेश्वर बांधा क्रिकेट संघाला पराभवाची धूळ चारली. तर त्यानंतर ओम नमः शिवाय दोडामार्ग क्रिकेट संघ यांनी बहारदार कामगिरी करत आरवली संघाला पराभवाचं पाणी पाजलंय. म्हणजे 4ही संघ 2-2 गुणांनुसार या ठिकाणी मैदानावर आपली उपस्थिती ही दर्शवताना दिसत आहेत.
गोलंदाजी मार्कवर सुजित सावळ फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय, क्षेत्ररक्षकापासून काहीसा दूर राहतोय. पहिल्यांदा प्रयत्न जरूर झेलासाठी झाला होता, मात्र चेंडूपासून क्षेत्ररक्षक दूर गेल्याने कोणताही झेलाचा धोका संभवत नाही. एकेर धाव साई नाईकच्या खाती. एकेर धाव ही दशावतार योद्धा क्रिकेट संघाच्या खाती, ज्या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय 7 धावांवर. रुपेशचा वाटा या 7 धावात 5 धावांचा एका चौकारच्या सहाय्यानं, तर 2 धावांवर या ठिकाणी साई नाईक खेळताना दिसतोय 3 चेंडूंचा सामना करीत. 7 धावा धावफलकावर 1 षटक 1 चेंडू यांच्या सांगत्या केलीस. परत एकदा क्षेत्ररक्षक रचना ही बदलली जाते. रुपेश तांडेलसाठी डीप मिड विकेटला 1 क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतोय, तो सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात. व गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुचित हा सज्ज होतोय. स्विच हिटचा प्रयत्न झाला होता, कारण कोणताही क्षेत्ररक्षक डीप थर्मॅनच्या ठिकाणी उपस्थित नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर या ठिकाणी धावसंख्या स्थिरावलेली ही 7 धावांवर 1 षटक 2 चेंडू यांच्या सांगते केलीस. बिनबाद 7 धावा, 1 डीप लॉंग ऑफ व 1 डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. परदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हवेमध्ये उत्तुंग असा फटका, कोणतीही संधी स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला न देता सीमारेषेच्या पलीकडे एका उत्तुंग षटकारासाठी रुपेश तांडेलच्या खाती षटकार या ठिकाणी नोंदवला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता, एक कमजोर असा चेंडू या ठिकाणी सुजितचा फुल टॉस पद्धतीचा, आणि कोणतीही दयामाया न दर्शवता डीप स्क्वेअर लेग सीमारेषा लिलया ही पार केली जाते. मंडपवाले डीजे मसूरकर, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, कृपया आपण पेंडॉलमध्ये यायचं आहे. डीजे मसूरकर, मोठ्या फटक्याची पुनरावृत्ती करायची होती. यावेळी मात्र चेंडू हळूवार गतीनं फेकला जातोय, म्हणजे स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, आणि हा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू पूर्णतः चकवा देतोय तो डावखुराचा फलंदाज रुपेश तांडेल. याला धावसंख्या 13 धावा, 1 षटक 4 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. परत एकदा रिव्हर स्वीपचा बहारदार फटका, चेंडू डीप पॉइंट सीमाच्या पलीकडे षटकारासाठी. आजकालच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये हे फटके आपण वारंवार पाहतो. अनेक वेळा फलंदाज यशस्वी होतानाचं चित्र आपल्या समोर स्पष्ट होतं, आणि त्या स्पष्टोक्तीला न्याय देणारा असा हा फटका रुपेश तांडेलकर. चेंडू उजव्या यष्टी बाहेरचा, आपले हात खोलतोय. रिव्हर स्वीपची संधी, कोणी क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला उपस्थित नाही, आणि खाली जागेचा बरखुबीने वापर करत रुपेश तांडेलच्या खाती दुसरा टोले जंग षटकार हा नोंदवला जातोय. सांघिक धावफलक 19 धावा, दुसरं षटक हे प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुजित सज्ज होतोय आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर परत एकदा रिव्हर स्वीपचा प्रयत्न झाला होता, मात्र प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू पहिल्या स्लिपमधील तैनात खेळाडूच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. पंचांकडनं इशारा येत नाही, म्हणजे चेंडूने निश्चितपणे बॅटचा सहारा घेतला, त्यानंतर पायाला स्पर्श केला. एकेर धाव रुपेशच्या खाती, एकेर धाव दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघाच्या खाती. 2 षटकांचा खेळ समाप्त. 20 धावा धावफलकावर. प्रति षटकामागे 10 धावांच्या धावगतीनं. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना या मैदानावर अनेक प्रायोजकांचे प्रायोजकत्व या स्पर्धेला लाभले, आणि त्याच प्रायोजकत्वात आजच्या दिवशी जे सामनावीर ठरतील त्या सामनावीरांसाठी जे चषक या ठिकाणी पुरस्कृत केले ते बांदा गावचे रहिवासी या ठिकाणी पापू कदम यांनी. धन्यवाद पापू कदम. आपल्या सर्वांच्या सहकार्यांच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मानाची क्रिकेट स्पर्धा, छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा ही वेंगुर्ले येथील कॅम्प मैदानावर आम्ही आपल्या समोर छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी यांच्या माध्यमातून सहर्ष सादर करीत आहोत. आणि या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस. आजच्या दिवशी जे सामनावीर ठरतील त्या सामनावीरांसाठी जे चषक आपण पाहता ते चषक या ठिकाणी प्रायोजित केलेत बांदा गावचे रहिवासी आमचे मित्र पापू कदम यांनी. गोलंदाजी मार्कवर किरण परब सज्ज. पहिला चेंडू वॉर्मअप पद्धतीचा खराब असा चेंडूचा प्रवास घडतोय, तो डीप
स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकारासाठी एका उत्तुंग षटकारानं किरण परब यांचं स्वागत हे मैदानावर केलं जात आहे. ज्या षटकारानं धावफलक बदलतोय 26 धावांवर. अवघ्या 2 षटक व 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. कमालीचा आक्रमक दिसतोय रुपेश तांडेल. आपल्या 24 धावांच्या बहारदार खेळीमध्ये 3 टोलेजंग षटकाराची नोंद तो करतोय. परत किरण परब यावेळी मोठा फटका सजवायचा होता, संपर्क योग्य होत नाही. चेंडूचा प्रवास करतोय, मिड विकेटला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. अतिरिक्त दडपण क्षेत्ररक्षकावर आणलं जात आहे, मात्र त्या दडपणाला बळी न पडता केलेली फेक यष्टीरक्षकाच्या दिशेनं दुहेरी धावांचा मोबदला देऊन जाते ती रुपेश तांडेल याला. रुपेशच्या खाती निघतायत त्या 2 धावा, 2 महत्वपूर्ण धावा. दशावतार योद्धा क्रिकेट संघाच्या खाती ज्या दुहेरी धावेने धावफलक बदलतोय तो 28 धावांवर. क्रिकेटमध्ये अष्टपैलुत्व हे महत्वाचं असतं. एक गोलंदाज, सलामीचा फलंदाज म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यानं आपली छाप पडली आहे तो रुपेश तांडेल खेळण्यासाठी सज्ज. परिणाम लोअर फुलटॉस मधीचा खराब चेंडू, डाव्या यष्टीवरचा स्वीपचा फटका, चेंडूचा प्रवास होतोय तो डीप लॉंग लेगच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. धोका त्या घंटा निश्चितपणे निनादली होती ती रुपेश तांडेलसाठी, मात्र सुरक्षितरित्या दुहेरी धावांचं अंतर आपला साथीदार साई याच्या साथीनं रुपेश पूर्ण करतोय व या दुहेरी धावांनी धावफलक वधारतोय तो 30 धावांवर. स्क्वेअर लेगचे पंच राधाकृष्ण पेडणेकर यांची नजर ही निश्चितपणे मैदानावर परत एकदा मैदानात खेळायला सुरुवात होते. 30 धावा, 2 षटक, 3 चेंडू यांचा खेळ समाप्त. रुपेश तांडेल वैयक्तिक 28 धावांवर अवघ्या 12 चेंडूंचा सामना करत, तर दुसऱ्या बाजूनं साई केवळ 3 चेंडूंचा सामना करतोय व 2 धावांवर खेळताना आपण पाहतोय. फुलटॉस पद्धतीचा खराब चेंडू, चेंडूचा प्रवास डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे षटकारासाठी एक खराब असा चेंडू किरण परब याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि या खराब चेंडूला कोणतीही दयामाया न दर्शवता रुपेश तांडेलसाठी सोन्याची संधी, मोठा फटका मारण्याची सुवर्ण संधी तो हस्तगत करतोय. 6 महत्वपूर्ण धावा आपल्या संघाच्या खाती जोडतोय व या षटकारानं आता मात्र सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेच असलेले संकेत मिळत आहेत दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघासाठी. षटकारानं धावफलक पुढे सरकतोय तब्बल 36 धावांवर. अवघं तिसरं षटक प्रगतीपथावर. या डावातील ही जमलेली जोडी फोडण्यासाठी किरण परब याची वर्णी गोलंदाजी मार्कवर लागते, मात्र किरण परब या डावखुरातीच्या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेताना रुपेश तांडेल याच्याकडनं चतुरसूत्र आक्रमक फटकेबाजी मैदानाच्या चारी बाजूला होताना ही आपण पाहतोय. यावेळी फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक एक झेल टिपतोय आणि कमबॅक अचूकरित्या करताना रुपेश तांडेल याच्या 34 धावेच्या खेळीचा अस्त या मैदानावर होताना दिसतोय. सांघिक धावसंख्या 36 अशी असताना दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघासाठी आपण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. किरण परब गोलंदाज कशा रीतीनं गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा काहीशा धीम्या गतीचा चेंडू, फटका अगोदर खेळतोय रुपेश तांडेल. फटका सजवायचा होता तो मिड विकेटला, लिडिंग एज लागते, चेंडू हवेमध्ये उडतोय व शॉर्ट फाईन लेगला एक साधा सोपा झेल टिपला जात किरण परबच्या नावे एक सफलता प्राप्त होते. मात्र बाद होण्यापूर्वी जे कार्य संघाचा डाव सावरायचं अपेक्षित होतं रुपेश तांडेल याच्याकरवी, ते कार्य बरखुबीने निभावतोय. किरण परब याच्या गोलंदाजीची शिकार होण्यापूर्वी तब्बल 34 धावांचं योगदान या ठिकाणी देतोय. तो 4 षटकार व एका चौकाराच्या सहाय्याने रुपेश तांडेल व माघारी पहिल्या कार्याच्या स्वरूपात जातोय.
बाद होतोय तो अर्थातच त्या ठिकाणी रुपेश याची जागा घेण्यासाठी आणखी एक डावखुराचा अष्टपैलू खेळाडू सुचित याची वर्णी ही मैदानावर लागते. सफलता प्राप्त गोलंदाज किरण परब आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी सज्ज होतोय. 36 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर एका कड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर किरण तर समोर आहे फलंदाज डावखुराचा सुचित, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज साई 36 धावा धावफलकावर. फुलरलँड पद्धतीचा चेंडू मोठा फटका सजवायचा होता, मात्र चेंडू पाहिल्यानंतर आपल्या मोठ्या फटक्याला निश्चितपणे आवर घेतोय तो अर्थातच फलंदाज सुचित. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका वळविला जातोय. चेंडूचा प्रवास स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्णत्वास नेत आहेत. एकेर धावेने खेळ समाप्त होते तो 3 षटकांचा व प्रति षटकामागे 12 धावांपेक्षा किंचितची जास्त धावगती राखत 37 धावा एका कड्याच्या मोबदल्यात अशा सुस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघ. छत्रपती चषक 2024 एक मानाची क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेसाठी पारितोषिकांची खैरात या ठिकाणी. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। यूट्यूबच्या चॅनलवरनं त्या ठिकाणावरून घर बसल्याही अनेक प्रेक्षक वर्ग आमच्याशी जोडला गेलाय. तब्बल 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक वर्ग या सामन्यांचा आनंद लुटताना दिसतोय व निश्चितपणे स्पर्धेच्या आयोजनात मागचा हेतू हा सफलतेत वळताना कुठेतरी दिसतोय. सकाळपासून तब्बल 60,000 पेक्षा जास्त प्रेक्षक वर्गांचा पाठिंबा या स्पर्धेसाठी लाभलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज सारखे चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी धरकीच दात मागितली जाते पंचांकडे, मात्र पंच राधाकृष्ण पेडणेकर सांगतायत जरूर चेंडूने पायाचा वेध घेतला. चेंडू यष्ट्यांच्या रेषेतही होता, मात्र चेंडूचा टप्पा हा यष्ट्यांना सोडून जाणारा होता, त्यामुळे पायचीतचा कोणताही संभाव्य धोका उद्भवत नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय. सुचित सुरक्षित आपल्या मैदानावर जागी उभा. 37 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार तावडे हा सज्ज. लोअर फुल टॉस पद्धतीचा खराब चेंडू, मोठा फटका मारण्याची संधी. स्क्वेअर लेगला आपले हात खोलतोय तो सुचित. मीही कुठे रुपेश पेक्षा कमी नाही आक्रमक फटकेबाजीसाठी हे ठामपणे दर्शवतोय. एक स्मिथ हास्य या दोन्ही फलंदाजांच्या चेहऱ्यावर, कारण कमजोर चेंडू आणि या कमजोर चेंडूला दयामाया न दर्शवता उमटतोय तो सुचितच्या माध्यमातून पहिला षटकार त्याचा वैयक्तिक व या 6 धावांनी धावफलक बदलतोय तो 43 धावांवर. 43 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. परत एकदा ओमकार सज्ज होतोय. यावेळी मात्र उजव्या इष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, काहीशी नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. दोन्ही हा समांतर अनुभवी पंच राधाकृष्ण पेडणेकर यांचे होत आहेत व एका अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 44 धावांवर. यावेळी मात्र चेंडू खोलवर टप्प्याचा, चेंडूला पाहिलं जातंय अंतिम क्षणी. हलकेच मनगटाच्या सहाय्याने चेंडूला पॉइंट सीमारेषा दर्शवली जाते. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती यष्टिरक्षक किरण परब याच्या दिशेनं होते. दुहेरी धावा सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत, ज्या 2 धावांनी धावफलक बदलतोय तो 46 धावांवर. योग्य असा प्रवास दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघाचा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर फलंदाजीचं निमंत्रण, त्यांना अपेक्षा होती मोठ्या सलामीची. 36 धावांची बहारदार सलामी दिली गेली आणि त्यानंतर सूचित आलेला फलंदाज आक्रमक होतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑन सीमारेषा पार करत षटकारासाठी एक लांब लचक षटकार सुचितच्या माध्यमातून या षटकात दुसऱ्या वेळी पाहायला मिळतोय व या 6 धावांनी सांघिक अर्धशतकाला गवसणी घालत तब्बल 52 धावांपर्यंत मजल ही दशावतार योद्धा क्रिकेट संघ मारतोय. 4थं षटक धावातील हे प्रगतीपथावर. तब्बल 52 धावा एका कड्याच्या मोबदल्यात.
सुचित खेळतोय वैयक्तिक 15 धावांवर, तर साईची खेळी 2 धावांची. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत हलकेच फटका टोलविला जातो. चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत एकेर धावेवर. समाधानच्या एकेर धावेने धावफलक बदलतोय. 53 धावांवर 3 षटक 5 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. डावातील 4थं षटक प्रगतीपथावर. साई नाईक बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर स्ट्राईकवर येतोय. म्हणजे आतापर्यंत आपण जे 23 चेंडू पाहिलेत त्या 23 चेंडूतील अवघे 3 चेंडू या ठिकाणी साई नाईक खेळतोय. व या षटकाची सांगता करणारा गोलंदाज ओमकार तावरे याचा चेंडू खेळण्यासाठी साई नाईक स्ट्राईकला. 53 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. रिव्हर्स स्वीपचा इरादा. चेंडू हलकेच बॅटला स्पर्श करतो, परंतु प्रथम त्या चेंडूने बॅटला स्पर्श केलेला, त्यानंतर पायावर आदळलेला हलकेच दाद मारण्याचा प्रयत्न गोलंदाज ओमकारचा असफल ठरतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर 4 षटकांचा यशस्वी अंत हा होतोय दोडामार्ग क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं. व 4 षटकांच्या सांगतेखेरीज प्रतिषटकामागे 13 धावांपेक्षा जास्त धावगती राखत तब्बल 53 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात असा धावफलक आपण अनुभवतोय. तो दशावतार योद्धा आणाव क्रिकेट संघाचा मैदानावर. चार षटकांचा खेळ समाप्त. 5वं षटक या डावातील. बहुधा गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर सुहास सावंत या गोलंदाजाची वर्णी ही लागते. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी महत्वपूर्ण 5वं षटक फेकण्यासाठी एक उदयोन्मुख गोलंदाज सुहास सावंत आपल्या गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजव्या हाताकडनं तर निश्चितपणे डावखुऱ्याचा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूपर्यंत पोहोचतोय, मात्र क्षेत्ररक्षक रंजन खानी चेंडू खाली येत एक साधा सोपा झेल टिपतोय. यावेळी निश्चितपणे एक नकारात्मक गोलंदाजी झाली होती. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा सूचित प्रयत्न करतोय. प्रयत्न तर सुरेख होता, मात्र बराच दूरवरनं खेळला गेला चेंडू हवेत विरतोय. रंजन केनी डीप लॉंग ऑफला एक साधा सोपा झेल टिपतोय आणि या झेलाद्वारे वैयक्तिक 16 धावांच्या खेळीचा अंत सूचित याचा होत दुसरा हादरा बसतोय. तो दशावतार योद्धा आणि क्रिकेट संघाला 53 धावा या धावफलकावर. अनेक प्रेक्षकांची तौबा गर्दी या मैदानावर आणि या तौबा गर्दीमध्ये आमचे हितचिंतक, आमचे परममित्र ऋषी हरमलकर आणि गौरव नाटेकर हेही खास बांध्यावरनं या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी मैदानावर शब्दसुमनाने आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. हवेमध्ये चेंडू राहतोय, झेलात परावर्तित होतोय. सलग 2 चेंडूंवर या ठिकाणी 2 सफलता प्राप्त करतायत ते गोलंदाज अर्थातच या ठिकाणी सुहास सावंत. व सलग 2 या ठिकाणी सफलता प्राप्त झाल्यानंतर 1 गडीबाद 53 वरनं 3 गडीबाद 53 असा काही अंशी दशावतार योद्धा आणाव क्रिकेट संघाचा डाव हा कोसळतोय. डावातील 5वं षटक मैदानावर प्रगतीपथावर आल्या आल्या एका मोठ्या फटक्याद्वारे आपले हात खोलण्याचा प्रयत्न डावखुऱ्या हाताचा फलंदाज या ठिकाणी करताना दिसत होता तो सुजय पाटकर. मात्र सुजयचा प्रयत्न असफल ठरतोय. एका धीम्या गतीच्या चेंडूचा तो शिकार होतोय व सलग 2 चेंडूंवर 2 बळी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सुहास याला प्राप्त होत आहेत. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण होईल का? एका मानाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वतःच्या नावावर एक विक्रम सुहास याच्याद्वारे कोरला जाईल का, की त्या विक्रमापासनं त्याला वंचित ठेवण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर येतोय पंकज परब, तो यशस्वी ठरेल का? सारे प्रश्न हे अनुत्तरित आणि या साऱ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुहास हा सज्ज होतोय. कौतुक करावं लागेल सुहासचं की त्याचे साथीदार हे निश्चितपणे निष्प्रभ ठरले
उतरले होते, एक मारा स्वैर पद्धतीचा करत होते, मात्र त्या स्वैर माऱ्यांपासून विचलित न होता एका योग्य टप्प्यावरची फलंदाजांच्या आक्रमकतेला आवर घालणारी गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज सुहास. व या षटकातील पुढील म्हणजे तिसरा चेंडू फेकण्यासाठी किंबहुना संभाव्य ही विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याच्या प्रतीक्षेत तो सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो पंकज परब स्ट्राईकला. 53 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका. चेंडूचा प्रवास दीप एक्स्ट्रा कव्हरला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता डग आउट मधनं मी सेट होऊन आलोय. जी आक्रमक फटकेबाजी माझ्या सलामीच्या फलंदाजांनी केली त्या आक्रमक फटकेबाजीचा कित्ता मी गिरविणार. जी संधी मिळाली संघाला संभाव्य 70 पार करण्याची त्या संधीला या ठिकाणी हस्तगत करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार असा निर्देश येतोय तो पंकज याच्या फटक्याद्वारे. चौकारांना पंकज स्वतःचं खातं खोलतोय. विकेट हॅट्रिक संपादन करण्याचं स्वप्न हे अधुरं राहते गोलंदाज सुहासचं. मात्र त्या अधुरा राहिलेल्या स्वप्नापासून या ठिकाणी स्वतःवरील विश्वासाला तीळ मात्र ढळून न देता गोलंदाजी मार्कवर या षटकातील चौथ्या चेंडूच्या पूर्ततेसाठी गोलंदाज सुहास हा सज्ज होतोय. 57 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा एक स्लोवर वन पद्धतीचा चेंडू काहीशा धीम्या गतीनं फेकला गेलेल्या चेंडूला टोलवायचं होतं ते डीप मिड विकेटला, मात्र संपर्क होत नाही तो चेंडू व फळीमध्ये. बाकीचे सोपस्कार यष्टिरक्षक किरण पूर्ण करतोय. परत एकदा चेंडूची माघारी होते ती गोलंदाज सुहास याच्या हाती या षटकातील 5व्या चेंडूच्या पूर्ततेसाठी. किवर सुटचा परत एकदा वापर करण्यात आला होता. नकारात्मक गोलंदाजी उजव्या यष्टीच्या पलीकडे स्वैर असा मारा. दोन्ही हात समांतर करत वाईडचा इशारा अनुभवी पंच विश्वजित लिंगायत यांच्याकडनं होतोय. आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेच्या साहाय्यानं सांघिक 58 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. फटका हवेमध्ये राहिलेला चेंडूचा प्रवास होतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. एकेरी धावेवर समाधान प्राप्त होते ते पंकजला. एकेरी धावेने धावफलक बदलतोय. 59 धावांवर 5व्या षटकाच्या शेवटचा चेंडू फेकण्यासाठी आपल्या स्पेलची यशस्वी सांगता करण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या गोलंदाजानं 5 धावा खर्च करत 2 सफलता या षटकामध्ये मिळविल्यात तो सुहास सावंत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. व स्ट्राईकला बराच वेळेच्या विश्रांतीनंतर साई नाईक स्ट्राईकला. स्विच हिटचा फटका. चेंडूचा प्रवास होतोय तो लॉंग ऑफच्या दिशेनं. यावेळी मात्र साधा सोपा झेल हा टिपला जातोय व जो सापळा रचण्यात आला होता त्या सापळ्यामध्ये चौथ्या कड्याच्या स्वरूपात साई नाईकला हे माघारी जावं लागतंय. सांघिक धावसंख्या 58 अशी असताना धावफलकावर 59 अशी असताना धावफलकावर 5व्या षटकाच्या सांगतेच्या चेंडूवर. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता डावखुर हाताचा गोलंदाज या ठिकाणी सुहास चेंडू फेकतोय. चेंडू होता मधल्या यष्टीवरचा, मात्र स्विच हिटच्या फटक्याद्वारे डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार करण्याचा साईचा प्रयत्न हा अखेर प्रयत्नच राहतोय व झेलचित होऊन त्याला वैयक्तिक 2 धावांवर 5 चेंडूंचा सामना करत माघारी हे जावं लागतंय. नवीन फलंदाज मयुरेश जाधव याची वर्णी ही मैदानावर लागते. 5 षटकांच्या सांगतेखेरीज 58 धावा. 3 षटकांमध्ये धावा झाल्या होत्या त्या अर्थातच या ठिकाणी 36. त्यावेळी रुपेश तांडेल नावाचं वादळ या मैदानावर अक्षरशः घोंगावत होतं. आपल्या वादळी खेळीने प्रतिस्पर्धी संघाला ते चकित करत होतं. मात्र रुपेश बाद झाला. त्यानंतर आक्रमक फटकेबाजी करणारा सुचित बाद झाला. एकामागोमाग एक फलंदाज तंबूमध्ये परतले. धावगती काही अंशी घसरली. परिणाम आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ समाप्त. 59 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. डावातील शेवटचं षटक आणि हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी सिद्धेश केदार या गोलंदाजाची वर्णी लागते ती अर्थातच या ठिकाणी दोडामार्ग क्रिकेट संघाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. यष्टीमागे यष्टिरक्षक किरण परब गोलंदाज या ठिकाणी दाद मागताना दिसत आहेत झेलचीसाठी. मात्र पंच सांगतायत आवाज हा जरूर आला होता, मात्र तो आवाज चेंडू व फळी यांच्या संपर्कातील न होता तर चेंडूचा स्पर्श फलंदाजाच्या शरीराला झाला होता आणि त्यातूनच निघालेला ध्वनी हा अतिरिक्त दाद पंचांकडे मारण्यास कारणीभूत ठरला होता. मात्र पंच नटलेले सांगतायत की हा निर्णय मी फलंदाजाच्या खाती जमा करतोय. चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. 59 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात.
विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत हा फटका सजविला जातोय. चेंडूचा प्रवास लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेक थोडीशी खराब, परिणाम आपण पाहतोय. पंकजचा प्रयत्न स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा हा यशस्वी होतोय. 2 महत्वपूर्ण धावा अनाव संघाच्या खाती जोडल्या जात आहेत. 61 धावा, एक मान सन्मान प्राप्त करून देणारी धावसंख्या धावफलकावर झळकली गेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण धावांचा पाठलाग करायचा आहे तो अर्थातच या ठिकाणी दोडामार्ग संघाला ज्या धावा रचल्या जातील त्या धावांचा पाठलाग. गोलंदाजी मार्कवर सिद्धेश सज्ज पंचांच्या डाव्या हाताकडून हा ही चेंडू हवेमध्ये विरला जातोय. या चेंडूने उंची जरूर गाठली आहे, अंतर गाठलं की नाही ते पाहायचं आहे. 2 क्षेत्ररक्षकात हा झेल टिपण्यात योग्य समन्वय नव्हता आणि त्याचेच परिणाम आपण पाहतो. ज्या ठिकाणी पंकज झेलचीत होऊ शकला असता त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी पंकज अडचणीत आलाय की नाही याची खातर जमा करण्यासाठी राधाकृष्ण पेडणेकर हे पंचगिरीची भूमिका पार पाडणारे पंच तिसऱ्या पंचांकडे खुणगाण बांधतायत. याचाच अर्थ धावचीसाठी जी दाद मागितली गेली आहे ती दाद अखेर तिसऱ्या पंचांच्या दरबारात येते. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत म्हणजे 63 अधिकृत धावा. पाहायचंय 5वा गडी बाद झालाय की धावफलकावर 64 धावा ह्या पूर्ण झाल्या आहेत. या ठिकाणी चेंडूची फेक अचूकतेनं केली होती. तरी सांघिक 73 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यात असा तगड्या धावफलक आपण दशावतार योद्धा अणाव या संघाचा अनुभवतोय. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना मधोमध विद्युत पुरवठा खंडित झाल्याने थेट प्रेक्षेपण या सामन्याचं प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचलू शकलो नाही, किंबहुना सामन्याचं धावतं समालोचनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचलू शकलो नाही. त्याबद्दल आम्ही या ठिकाणी खंत व्यक्त करतोय. मात्र सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल होतोय. विद्युत पुरवठा सुरळीत झालाय आणि त्याच सुरळीत असलेल्या विद्युत पुरवठ्याच्या सहाय्यानं थेट प्रेक्षेपणासाठी परत एकदा tenniscricket.in च्या माध्यमातून छत्रपती चषकाच्या निमित्तानं आम्ही आपल्याशी जोडले जातोय. मात्र यावेळी आवाजात बदल असेल. 72 धावांचा पाठलाग कशातनं या ठिकाणी करतोय. 73 धावा धावफलकावर झळकल्या गेल्या आहेत. 74 धावांचा पाठलाग कशातनं या ठिकाणी केला जातोय हे सांगण्यासाठी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. परत एकदा आपल्या समोर या ठिकाणी सुमेध काळसेकर आणि त्यांच्या साथीला अशोक नाईक ही समालोचकांची जोडगोळी एकत्रित येऊन समालोचन करतील आणि त्या समालोचनाच्या बहारदार असा समालोचकांच्या जोरावर 74 धावांचा पाठलाग कशारीतनं आपल्या समोर हा सादर केला जाईल. आपण tenniscricket.in माध्यमातून मान्यवर कक्ष दिसतोय. सन्माननीय खानोलकर साहेब बसलेले दिसत आहेत. त्यांच्या शेजारी त्यांची नात कुमारी तनिष्का खानोलकर ही आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. सर्व मान्यवर मंडळी या मंचावर आपल्याला दिसत आहेत. सुमित पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभाग सुमितचा होतोय. यापूर्वी त्यांनी मोठमोठ्या स्पर्धात समालोचन केलंय, परंतु सुमित खरोखर आज एक मोठी संधी मी म्हणेन तुला या स्पर्धेत मिळते. काय सांगतोयस या स्पर्धेविषयी? नक्कीच सर, या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी आणि मी वाट पाहत होतो, कारण 2-3 वर्ष याच मैदानावरती अगदी सीमारेषेच्या बाहेर बसून या स्पर्धेचा आनंद घेतला आणि त्याचमुळे या स्पर्धेत कधी समालोचन करण्याची संधी मिळेल याची मी वाट पाहत होतो. आणि मी नक्कीच छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला आणि त्याचबरोबर त्या सर्व सहकाऱ्यांचं देखील मनपूर्वक आभार मानेन, कारण हा आवाज या स्पर्धेत यावर्षी ऐकण्याची त्यांनी देखील मला त्यांनी प्रेक्षकांना संधी दिली आणि त्याचबरोबर मला समालोचन करण्याची या स्पर्धेत संधी दिली. आणि नक्कीच एक भव्य दिव्य आयोजन या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा आणि या नामांकित स्पर्धेदरम्यान आज समालोचन करण्याची संधी या युवा समालोचकाला मिळाली, त्याबद्दल मी त्यांचा देखील मनपूर्वक आभार मानतोय. खूप खूप शुभेच्छा. कारण आवाज सुमित काळसेकर जो आवाज काणकोणपर्यंत पोहोचलाय, नक्कीच तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि जे 4ही संघ आहेत आज या स्पर्धेत सहभागी झालेत, जे संघ मालक आहेत, त्यांना विनंती असेल 3 श्री बांदेश्वर 11 बांदा,
ए स्पोर्ट आरवली आणि ओम नमः शिवाय दोडा मार्क्स जे संघ मालक आहेत, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. जे 3 संघ मालक आहेत, आपल्याला विनंती असेल या ठिकाणी तुम्ही व्यासपीठाकडे यायचं आहे. स्पर्धेत भव्य दिव्य बक्षिसांची खैरात आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आजच्या दिवसातील जे सुरेख अशी ट्रॉफी पुरस्कृत करतायत ते आमचे आदरणीय श्री निलेश उर्फ पापू कदम, सामाजिक कार्यकर्ते बांदा. तुमचं पण मनपूर्वक धन्यवाद. आणि बघा, आपण स्क्रीनवर बघू शकतो वेदांत हार्डवेअर. बघा, tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत, एक भव्य दिव्य असं दुकान आणि खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी ज्याने दिलंय ते आमचे वेदांत हार्डवेअर. तुमचं धन्यवाद. त्याचबरोबर आपण बघू शकता पॉप्युलर क्लॉथ सेंटर. छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी, अगदी त्याचबरोबर लग्न समारंभ असो तर अशासाठी प्रसिद्ध असे पॉप्युलर क्लॉथ सेंटर आपण बघू शकता. एक अगदी वाजवी दरात कपडे उपलब्ध. आमचे सागर सकपाळ थोडेसे हसतायत, कदाचित मैत्रिणीसाठी एखादा छानसा ड्रेस वगैरे घ्यायचा असेल तर संपर्क पॉप्युलर क्लॉथ करू शकता. लग्न झालेलं आहे. आम्ही मित्रांनो जरूर नक्की ज्या वेळी आम्हाला वेळ मिळेल त्या वेळी या जाहिराती आपल्याला दाखवू शकतो. चला बोलूया मॅचकडे. पुलर लेन की गेंद, हलका सा अपील आणि साई नाईकच्या ऐवजी इम्पॅक्ट खेळाडू अमर परब हा समाविष्ट होतोय. तो चलिए मैदान पर 74 का टारगेट है मैच को जीतने के लिए. रुपेश गावकर और रंजन केनी, ये 2 धुरंधर मैदान पर. लेग स्टंप पर हल्का सा अपील, लेकिन गेंद चली गई विकेट कीपर के पीछे. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. पहला ओवर पायस अल्मेडा गेंदबाजी कर रहे हैं. सुमेध हमारे साथ जुड़ चुके हैं. बीच बीच में चर्चा जारी रहेंगे सुमेध के साथ इस कमेंट्री बॉक्स में. अच्छी गेंद थोड़ी सी अंदर आती हुई, और जब तक सिलीमिडा पर फील्डर आते गेंद को फील्ड करते. 74 का टारगेट है 36 गेंदों में. सुमित अच्छा टोटल है मैं कहूंगा. संध्याकाळच्या सत्रात जर पाहिलं तर आजच्या दिवसातील हे मोठी टोटल पाहायला मिळते. कारण पहिल्या सामन्यादरम्यान 71 धावा बांदेश्वर बांधा क्रिकेट संघाने उभारल्या होत्या आणि त्यानंतर या 73 धावा पाहायला मिळतात या खेळपट्टीवरती. और खास करके जो 34 रनों की शुरू की बल्लेबाजी रही रुपेश तांडेल की, 4 छक्के 1 चौका लगाया अपने इनिंग में और उसी के बदौलत एक अच्छा टोटल. उनको अच्छा 16 रनों का दिया जो सुचित नानसे ने, दोडा मार्ग से इस मैदान पर बिलोंग करते हुए. अगली गेंद से बीच अच्छा शॉट, लॉन्ग ऑन पर फील्डर और थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में. क्या दूसरे रन की कोशिश होगी? जी बिल्कुल. बड़ा मैदान है इस सुमेध. इस मैदान पर फील्डिंग के लिए बहुत अच्छी जो कि परीक्षा होगी फील्डरों को. पोषक मैदान क्षेत्ररक्षणासाठी. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्ररक्षकाला हे चांगलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदान चौफेर फटकेबाजी करण्यासाठी देखील एक पोषक हे मैदान. आणि या मैदानावरती आतापर्यंत 3 धावा 74 धावांचा पाठलाग करत असताना. बहुत अच्छी गेंद ऑफ स्टंप पर, अच्छी लाइन पर, थोड़ा सा हटकर खेलना चाहते थे रंजन के स्ट्राइक पर और डॉट गेंद के साथ वापस आते हुए अपने बॉलिंग मार्ग पर. थोड़ी सी चर्चा इस ओवर के साथ रंजन सुमित आपके साथ जरूर रहेगी. ध्रुव ट्रॉफी आपने मैच देखा होगा, रंजन केनी की जो बल्लेबाजी रही वो मैच आपने देखा होगा. फुल टॉस गेंद, एक लॉफ्टेड शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर. पावर प्ले में लंबी दौड़ लगाई, बहुत अच्छी फील्डिंग और जब तक गेंद को फील्ड करते 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 5 रन पर. आने वाला मैच होगा श्री बांदेश्वर 11 बांदा और ए स्पोर्ट आरवली. दोनों कैप्टन आइए अपने टॉस के लिए संपर्क कीजिए. पहला ओवर समाप्त हुआ 5 रन बिना किसी नुकसान के. सुमित, चर्चा आपके साथ जारी रहेगी. जो रंजन केनी की बल्लेबाजी रही कैसा रहा? वो बिल्कुल बल्लेबाजी का रंजन केनी का योगदान.
नक्कीच सर, कलात्मक फटकेबाजी रंजन किणी याच्या बॅटमधून स्क्वेअर ऑफ द विकेटचे बहारदार फटके. समोर जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू होते, परंतु त्यांच्या समोर देखील या पठ्ठ्याने कमालीची फटकेबाजी केली आणि महाअंतिम सामन्यामध्ये तो दबाव होता. कारण जर पाहिलं तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होता आणि त्या पाठलागाचा पाठलाग करत असताना कमालीची 49 धावांची नाबाद खेळी जी संघासाठी विजय देणारी महत्त्वाची ठरली. पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 धावा पायस अल्मेडाचं बहारदार षटक हे पाहायला मिळालं. पॉवर प्लेच्या षटकादरम्यान ही चांगली गोलंदाजी, 74 धावा रोखत असताना या मैदानामध्ये. रुपेश तांडेल गेंदबाजी करते हुए, बल्लेबाजी में 34 रन, पहला ओवर समाप्त, 5 रन टोटल. ऑन साइड पर खेलना चाहते थे, हल्का सा अपील जरूर था और जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल बन गया स्कोर के खाते में, तो बल्ले से लगकर बाद में गेंद गली पर निकली थी. एक सिंगल के साथ 6 पर टोटल आगे बढ़ता हुआ. दुसऱ्या षटकाची सुरुवात पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा टप्पा मागे होता. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न रुपेश गावकर याचा शरीराचा वेध घेणारा चेंडू तो, परंतु एक धाव मिळाली. परंतु मागील सामन्याचा विचार केला तर 5 पूर्ण केले होते, 5 विकेट घेतल्या होत्या आजच्या दिवसामध्ये रुपेश तांडेल याने. बहुत अच्छा शॉट प्ले किया खूबसूरती के साथ, पहले बाउंड्री पर लंबी दौड़ लगाई, 1 रन, दूसरा रन, गेंद आती हुई बाउंड्री लाइन पर लगभग 1-2 गज अंदर गेंद को उठाते फील्ड करते और तब तक 2 रन पूरे होते हुए दोनों बल्लेबाजों के बीच में. सुजय पाटकरसाठी ही खूप मोठी धाव होती चेंडू अडवण्यासाठी, परंतु चांगल्या क्षेत्ररक्षण महत्त्वाच्या धावा 2 रोखल्या आपल्या संघासाठी. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा या धावपलकावर. रुपेश तांडेल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राउंड विकेट पाहायला मिळतोय राईट हँडर बॅटर रंजन किनी याच्यासाठी. फुल टॉस गेंद आड़े बल्ले से खेला मिड ऑन पर फील्डर और जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल बन गया स्कोर के खाते में. सुमित, आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुझ्यासोबत समीर पांढरे आहेत. आज उद्या 2 दिवसासाठी तुझ्यासाठी मी म्हणेन की पर्वणी असेल, खूप काहीतरी शिकण्यासारखं असेल या समालोचकाकडून तुला. म्हणजे मयू मगाशी म्हणाला, मयू मुचेवाडकर, की आज ही पर्वणी आहे, कारण ज्याने क्रिकेटचे भरपूर ऊन पावसाळे बघितले समालोचन क्षेत्रात, तो ओवरपिच एक लेफ्ट शॉट डीप लॉन्ग ऑन पर गगन चोंबे सिक्सर गेंद सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए. लीगची ही झलक एक नंबर गाजतो छत्रपती चषक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक, एक नंबर थँक्यू डीजे, धन्यवाद मसूरकर आमचे डीजे. अगदी गरमागरम चहा पिऊन आलेत, आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत. मसूरकर, तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. छोटी गेंद इस बार छोड़ा जाने दिया ऑफ स्टंप से बाहर और जब तक गेंद को फील्ड करते वाइड बॉल के साथ एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में. एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रनों पर, 16 रन टोटल बिना किसी नुकसान से. ओवरपिच सामने उड़ाया, लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक बार गेंद चली गई लॉन्ग ऑन, डीप लॉन्ग ऑन पर सीमा रेखा पर. देखना होगा अंपायर थोड़ा सा जायदा ले रहे हैं 4 या 6 का, और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर और 4 रन जुड़ गए. एक अच्छी शुरुआत, बड़ा टारगेट है 74 रनों का और उसको जवाब देती हुई बिना किसी नुकसान से 20 रन टोटल स्कोर बोर्ड पर. समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट संघाचे कर्णधार उपस्थित होत आहेत. ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघ कर्णधार जरा लवकर या. ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघ कॅप्टन विनय जाधव, चला नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स पाशी लवकर या. ये मिस टाइम शॉट, ये मौका बनेगा अपने फॉलो थ्रू में. रुपेश गावकर, ओ क्या छोटा, क्या दूसरे रन की शंका नहीं, बिल्कुल एक मौका निकला था और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में. एक रन के साथ टोटल स्कोर पहुंचा 21. अगदी मस्तपैकी स्कोरिंगचं काम करतायत ते. आणि स्पर्धेदरम्यान आगमन होते मान्यवर कक्षात सन्माननीय श्री नाना भगत, नाना सावंत यांचं आगमन होतंय. सावंत साहेब, थोडंसं तुमचं आडनाव मी बदललं तात्पुरतं, परंतु परत ठीकठाक करतोय. तुमचं मनपूर्वक स्वागत.
थँक्यू डीजे, धन्यवाद. नाणेफेक होते. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची ही झलक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक. थँक्यू डीजे. सामना सुरू होतोय मैदानात. धन्यवाद मसुरकर साहेब. आणि अगदी सुमधुर संगीत, सुमधुर गाणं, या गाण्याबद्दल नक्की आम्ही तुम्हाला माहिती या स्पर्धेत नक्की देऊ. गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाज गेंदबाजी पर वैभव परब. तर नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ए स्पोर्ट अरवली क्रिकेट संघ. बॉलिंग में परिवर्तन. वैभव परब आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए. ऑप्टम से बाहर लोअर फुल टॉस, ड्राइव किया कवर पर फील्डर. एक सिंगल बन गया स्कोर के खाते में 22 विदाउट लॉस. आने वाले 23 गेंदों का खेल बाकी है और 52 रन, 23 चेंडूत 52 धावा. सुमित, मी म्हणून एक चुरशीचा सामना मैदानात दिसतोय. नक्कीच सर, जर पाहिलं तर 23 चेंडू आणि 52 धावा. सामना जर पाहिला तर रोमहर्षकतेच्या दिशेने वळताना पाहायला मिळतो. आणि मैदानात जर पाहिले तर जोडी सलामीची जोडी आणि दोन्ही फलंदाज संयम आणि आक्रमकतेसाठी ओळखले जात आहेत. फिर से उसी तरह का शॉट इस बार और कवर पर फील्डर. आणि स्वागत होतंय बघा मान्यवर कक्षात. सन्मान्य निवृत्ती येथून खास या स्पर्धेसाठी मच्छीमार व्यापारी, मच्छी व्यावसायिक आदरणीय नाना सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालंय या स्पर्धेदरम्यान. सावंत साहेब, तुमचं मनपूर्वक स्वागत. मच्छी व्यावसायिक आहेत, परंतु क्रिकेटची अगदी आवड आणि त्याचमुळे इतक्या लांबून अगदी या मैदानात अगदी हा सामना जवळून बघण्यासाठी मैदानात आलेत. साहेब, तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. गेंदबाजी के मोर्चे पर वैभव परब अगली गेंद लेकर. स्कोर टोटल 25 रन. ऑन साइड पर इस बार मिड विकेट बाउंड्री पर खाली इलाका और गेंद निकली बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए. आपने एक मौका दिया है रुपेश गावकर को. शायद ये मौका आने वाला समय बताएगा जो कितना महंगा बनता है मैदान पर. 20 पर खुद के व्यक्तिगत 10 गेंदों का सामना, 6 गेंदों का सामना करके 8 पर रंजन केनी और टोटल स्कोर 29. आने वाले 20 गेंदों का खेल बाकी है और 20 गेंदों में 45 रन, 20 चेंडूत 45 धावा. सुमित, सामन्यात जर रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर सर 13.50चा पाहायला मिळतं. म्हणजे 13 धावा प्रत्येक षटकादरम्यान. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न मिसटायमिंग फटका चांगल्या क्षेत्ररक्षण पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडून सुजय पाटकर स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. संधी होती, फुल टॉस चेंडू होता, परंतु एकच धाव्या चेंडूवरती. स्कोर आगे बढ़ा 30 रन पर. 19 गेंदे 44 रन. 74 का टारगेट अभी भी थोड़ा सा दूर का मामला है, लेकिन देखना होगा. खेल जारी है तीसरे ओवर का. हल्के से इस बार टैप किया रंजन केनी और जब तक गली पर लगभग गेंद फील्ड होती हुई एक बार फिर से सिंगल जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में. 1 रन और जुड़ गया. 3 ओवर समाप्त, 31, 3 ओवर बाकी, 18 गेंदे 43 रन. और ले चलते एक बार फिर से हमारे मसूरकर डीजे के साथ, वो सुमधुर गाने के साथ. क्रिकेट खेळाडूंना भेटली संधी, टेनिस क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये. सिंधुदुर्ग आमचा आहे भारी, कडक आयोजन करतो आम्ही. तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा. तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची ही झलक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक, एक नंबर गाजतो छत्रपती चषक, एक
हॅलो, धन्यवाद डीजे मसूरकर, धन्यवाद. एक नंबर छत्रपती चषक सिंधुदुर्गात गाजतोय. खरोखर आज पहिल्याच दिवशी भरपूर प्रेक्षक सामना बघतायत. 18 चेंडूंचा खेळ बाकी, 43 धावा सामना जिंकण्यासाठी. 18 गेंदों में 43 रन और चौथे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर. सामने एक बार फिर से रंजन केनी और बॉलिंग मार्ग पर आ चुके हैं पायस अल्मेडा. बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद को खेला. इस बार फील्डर दूर है, देखना होगा आखिर में. ओ गेंद निकली फील्डर को बीट करते हुए 4 रन के लिए, और 4 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में. 17 गेंदों में 39 रन. समीर पांढरे, सुमेध, आज तुमच्यासोबत प्रत्येक समालोचकाचं एक वेगळं असतं. हल्ली बादल चौधरी मालवणी कॉमेंट्री, ते पण भरपूर शेवटच्या 2 दिवसात. आमचा कृष्णादेवजी, ओ हो उडाया प्रसिद्ध डायलॉग. परंतु समीर पांढरे आज तुमच्यासोबत. सुमित, काय सांगतोय समीर पासून? नाही सर, खरंच खूप शिकण्यासारखं हे व्यक्तिमत्व, मराठीचा शब्दकोशांचा भांडार असणारं हे व्यक्तिमत्व. आणि ज्या नवीन समालोचकाला शिकण्याची संधी असेल तर नक्कीच समीर पांढरे सर यांच्याकडे देखील आपण क्लास करू शकता समालोचनासाठी. डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर बहुत ही शानदार फील्डिंग और सफलता मिलती हुई. पहला विकेट चला गया. एक बड़ा धक्का निश्चित रूप से लगता हुआ मैदान पर मैं कहूंगा इस टीम को. ओम नमः शिवाय. दौड़ा मार क्रिकेट टीम को रंजन केनी आउट होकर वापस. तर आपण चर्चा करत होतो समीर पांढरे बद्दल. सुमित, काय सांगतोयस? एकंदरीत खूप काहीतरी मयू तसा सुमित हिंदी कॉमेंट्री पण करतो आणि उद्या नक्की ऐकायला तुम्हाला मिळेल, परंतु आज त्याच्यासाठी मराठी खूप शिकायला मिळेल. नक्कीच सर, जर पाहिलं तर यूट्यूब हे 2013 मध्ये आलं. संतोष नाणेकर यांनी 2013 मध्ये टेनिस क्रिकेट .inची वेबसाईट आपल्यासमोर आणली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटच्या सर्व खेळाडूंना देखील आज पडद्यासमोर आणलं, टी व्ही समोर देखील आणलं, टी व्हीमध्ये आणलं. पण त्या अगोदर देखील जर पाहिलं तर समीर पांढरे सर यांचं देखील सुमधुर समालोचन जे आज आपण यूट्यूबवरती ऐकतो, त्यावेळी जर यूट्यूब असलं असतं तर नक्कीच समीर सर देखील आज कुणाल दातेंसोबत एकत्र समालोचन करताना पाहायला मिळाले असते. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठीचं एक मोठं नाव समालोचन क्षेत्रातील नक्कीच खूप काही शिकण्यासारखं आहे समीर सरांसोबत. बरोबर बरोबर सुमेध. आणि थोड्या वेळानंतर नक्की बोलेन मी. अगली गेंद इसी बीच में अल्टी पल्टी की कोशिश, लेकिन टाइमिंग उतना अच्छा नहीं रहा. नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर. प्रकाश पराड़कर आ चुके सामने. 13 रन बनाकर रंजन केनी वापस. रुपेश गावकर एक ओर से अब तक 3 चौके 1 छक्का लगा चुके हैं. और भीतरी किनारा फाइन लेग पर गेंद चले गई बड़ी दूर से इस मैदान पर. मयू, जब मैच समाप्त होगा तो मेरे ख्याल से रुपेश गावकर को कम से कम 10 बजेंगे घर जाने के लिए. कारण मडगांव केपे से 4 घंटे सफर करके आ चुके हैं इस मैदान पर. इमरान मुल्ला उन्हीं के साथ है जो केपे से है, और एक खिलाड़ी थोड़ा सा गुरु प्रसाद आरस्कर जो नजदीक है पेडने से. लेकिन ये 2 खिलाड़ी कम से कम 4-4 घंटे का सफर करके इस मैदान पर. एक बहुत ही शानदार आयोजन, बड़ी प्रतियोगिता इस मैदान पर. खेल बाकी है 14 गेंदों का 38 रन. 14 चेंडूत 38 धावा. ओवर पिच एक लेफ्ट हैंड शॉट, लॉन्ग ऑन पर मौका, और इसी के साथ और एक सफलता मिलती हुई टीम को. रुपेश गावकर आउट होकर वापस. मी समीर पांढरे बद्दल बोलत होतो. तो मी नक्की म्हणेन की काही फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्ही हिरो बघितलेच असते की ज्यांच्याबरोबर म्हणजे हिरोईन आल्या त्यांना अगदी चमकल्या. जितेंद्र म्हणा, ऋषी कपूर. आणि समीर पांढरे बरोबर जे जे आले सुरुवातीला समालोचन क्षेत्रात ते अगदी पुढे गेलेत. मी त्यातीलच एक. मानसेश्वराचा, गणपतीचा, रामेश्वराचा आशीर्वाद. आणि मी म्हणेन की तू समीर पांढरे बरोबर तुलाही भाग्य लाभलंय आणि तूही असाच नक्की, मला खात्री आहे की भरपूर पुढे जाशील. मग हा आवाज काणकोणपर्यंत पोहोचलाय. कारण मला जशी संधी दिली भरपूर जणांनी, नावं संपणारी नाहीत. आमचे जय भोसले म्हणा, समीर म्हणा, दिलीप सावंत आग्रहाने नाव घेतो. आणि थोडंसं मैदानाकडे वळूया पुन्हा. पेनल्टी मिल चुकी है. बिल्कुल, जो लाइन थी वो लाइन आप क्रॉस नहीं कर सके. बिल्कुल, ये नियमावली. 1 रन पेनल्टी के साथ क्या होगा, कितने रन? मेरे ख्याल से 3 रन. थैंक यू सर. देखो ये इसीलिए अंपायर ये बिल्कुल रत्नागिरी से मैदान पर जुड़ चुके हैं. ये 3 रन बहुत महत्वपूर्ण रहेंगे. मैच अगर आखिर पर चला गया तो ये 3 रन बहुत कामयाब रहेंगे.
जो लाइन है डगआउट के सामने, ऑन साइड पर एक स्लॉग सिप, मिड विकेट पर गेंद खड़ी हो गई, फील्डर गेंद के नीचे, कैच छूटा और जब तक गेंद को फील्ड करते तब तक फिर से एक बार सिंगल मिल गया स्कोर के खाते में और एक रन जुड़ता हुआ स्कोर आगे बढ़ा 38 रन पर। टारगेट है 74 का टोटल। खेल समाप्त होता हुआ चौथे ओवर का, तो 3 रन जो कि दो रन अभी जो कि बन चुके हैं। हम जरूर आपके लिए जानकारी देंगे कि अब जो टारगेट है वो जो 74 का था वो अब 77 का हो चुका है। बिल्कुल बिल्कुल। अब तो अब हम जानकारी आपके लिए दे रहे हैं। 12 गेंदों का 2 ओवर का खेल बाकी है और 12 गेंदों में अभी भी 39 रन, 12 चेंडूत 39 धावा सामना जिंकण्यासाठी 12 गेंदों में 39 रन। आणि गौरव आणखी एक उल्लेखनीय मी बाब म्हणेन की एक कमेंट आली होती की हा आवाज सुप्रीमो मध्ये अजून का पोहोचला नाही। समीर पांढरे, मला वाटतं आमच्यासाठी जर तुमचा आवाज तिथे पोहोचला तर खूप अभिमानाची आमच्यासाठी गोष्ट असेल, कारण आम्ही त्यावेळी सांगू की या माणसाबरोबर आम्ही अगदी बाजूला बसून आम्ही पण कॉमेंट्री केली। काय मयू, आमच्यासाठी खूप भूषण असेल ते, कारण आमची गाडी अगली गेंद इसी बीच में ड्राइव किया, इस बार बॉलर के पास से लॉन्ग बाउंड्री पर फील्डर, और जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते। थोड़ा रन रेट को बढ़ाना पड़ेगा, बड़े शॉट जोखिम लेनी पड़ेगी, बड़े चौके छक्के लगाने पड़ेंगे इस मैच में, क्योंकि मैच थोड़ा फंस चुका है मैदान पर। 11 गेंदों का अभी खेल बाकी है और अभी भी मैच को जीतने के लिए चाहिए 38 रन। 11 चेंडूत 38 धावा, 11 गेंदों में 38 रन। भीतरी किनारा रन के लिए आगे निकले थे, डॉट गेंद। आणि समीर, मी म्हणेन की गौरव सावंत आमच्या बाजूला बसलेत आणि कधीतरी जर हा योग आला देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, गौरव सावंत आणि बाजूला सुमित काळसेकर, तर खूप काहीतरी आणखी वेगळं असेल। काही सांगता येत नाही कधी कशी कोणाला संधी मिळेल। ओवर पिच गेंद, खड़े खड़े एक बड़ा शॉट खेलना चाहते थे, गेंद चली गई, रन के लिए निकले, नॉन स्ट्राइकर, इन पर खतरा रहेगा और एक विकेट चला गया, तीसरा विकेट। 36 रन 3 विकेट पर। थोड़ा संकट में मैच आ चुका है मैदान पर। आने वाले मैच का टॉस हो चुका है, टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला एएस स्पोर्ट अरवली और श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीम बल्लेबाजी करेगी। लेकिन मैच मैदान पर ले चलते हैं। 9 गेंदों का खेल और 38 रन, 9 चेंडूत 38 धावा सामना जिंकण्यासाठी। क्रिकेट खेळाडूंना भेटली संधी टेनिस क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये सिंधुदुर्ग आमचा आहे भारी कडक आयोजन करतो आम्ही तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा सिंधुदुर्ग प्रीमियर जरा मसूरकर थोडस सामन्याकडे वळूया पुन्हा, कारण सामना रंगतदार अवस्थेत मैदानात सोबत दिसतोय। ऑप्टमच्या बाहेर पंच दोन्ही हात समांतर करतायत, म्हणजे अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी। 37 धावा सुमेत, 9 चेंडूत 37 धावा। सामना अजून संपलेला नाही। 9 चेंडू 37 धावा मैदानात जर पाहिलं तर कौस्तुभ मसूरकर आणि त्याच्या साथीला प्रकाश पराडकर हे 2 फलंदाज आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात आणि क्षमता देखील या दोन्ही फलंदाजांकडे आहेत या सामन्याला कोणत्याही षडाला वळवण्यासाठी। छोटी गेंद पुल किया इस बार, शॉर्ट आर्म बॉल डीप लॉन्ग ऑन, कैच को पकड़ा और इसी के साथ शुरू में ऐसा लगा थोड़ा हवा का झोंका है, गेंद निकलेगी सीमारेखा से बाहर, लेकिन बाउंड्री लाइन पर पेन फील्डर तैनात, कैच को पकड़ा, चौथा विकेट चला गया। मैच आ चुका है 8 चेंडूत 37 धावा। या वर्षीच्या स्पर्धेत गौरव, मला वाटतं आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला बादल चौधरीचा आवाज पण नक्की मालवणी समालोचन ऐकायला मिळेल। बरोबर, आणि त्याचबरोबर
कुणाल दाते, चंदू शेट्टी हेही समालोचन असतील आणि देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला समीर पांढरे, राजा सामंत, जय भोसले हा आवाज फार पूर्वी नक्कीच ऐकायला मिळाला. प्रवीण मुंबरकर, बाबी हिरनाईक. तो चलिए मैदान पर जुट जाते. 8 गेंदों में 37 रन, बड़े शॉट, लेकिन कौन खेलेगा? नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर. सुजित सावळ, दोनों नए बल्लेबाज है, कौस्तुभ मसूरकर और सुजित सावळ. थोडासा दुखापतग्रस्त नक्की आहे, परंतु बघूया कशा प्रकारे हा सामना रंगतोय. 8 गेंदों का खेल और 37 रन, 8 चेंडूत 37 धावा. आने वाली 2 गेंदे बहुत महत्वपूर्ण है. अगर एक दूसरा बड़ा शॉट, लेकिन एक नहीं 2 लगाने पड़ेंगे. फुलर लेन की गेंद स्विच हिट की कोशिश, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में. एक डॉट गेंद के साथ बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने. सात गेंदों में 37 रन. बैकफुट पर कट किया इस बार गेंद को, कवर पर फील्डर एक्स्ट्रा कवर पर, और जब तक गेंद को फील्ड करते डीप एक्स्ट्रा कवर पर एक सिंगल. आखिरी ओव्हर का खेल बाकी 6 गेंदे और 36 रन. 6 चेंडूत 36 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल. लगेच सामना होतो. यानंतर दोन्ही टीम आपण सामन्यासाठी सज्ज राहा. सुमेत 6 चेंडूत 36 धावा, काय सांगतोस या सामन्यात? क्रिकेटमध्ये अनपेक्षित लक्ष नसतं, परंतु त्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला मेहनत देखील करावी लागेल. 6 चेंडू 36 धावा. जर लक्ष पाहिलं तर एवढं सोपं नाही, परंतु आता सुजित सावळ याला नक्कीच मैदानात युवराज सिंग बनावं लागेल. 6 चेंडूवरती 6 षटकार खेचावे लागतील आपल्या संघासाठी. स्पर्धेदरम्यान मान्यवर कक्षात आगमन होतंय सन्माननीय श्री आदित्य खानोलकर आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री हेमंत मडकईकर. आपल्याला विनंती असेल हेमंत मडकईकर साहेब, आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे. आदित्य खानोलकर आलेत, तुमचं मनपूर्वक स्वागत. तर श्री हेमंत मडकईकर, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या. 6 चेंडूत 36 धावा, 6 गेंदे 36 रन. शॉर्ट पिच गेंद मिड विकेट पर, और जब तक डीप स्क्वायर लेग पर फील्डर, और जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते. एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. 1 रन के साथ अब मैच फंस चुका है. मैच थोड़ा सा फंस चुका है मैदान पर. कल के दिन में मयूर निश्चित रूप से सुमित की हिंदी कॉमेंट्री भी बहुत अच्छी आहे, कारण मला त्याच्यावर थोडंसं मराठी बोलताना, कारण मराठी समीर पांढरे बरोबर असला की थोडी मनात मला पण धाकधूक होते मराठी बोलताना. मी बोलत नाही, मराठीच्या गोष्टीला जात नाही, कारण खूप अवघड मराठी बोलणं. तो असताना तर मी मुद्दाम म्हणजे प्रयत्न सुद्धा करत नाही. ओवरपिच बड़ा शॉट डीप मिड विकेट पर, एक गगनचुंबी शॉट, लेकिन फील्डर है मौजूद और बाउंड्री लाइन से अंदर कैच को लपेटते हुए और एक धक्का लगा. 5वां विकेट. बिल्कुल मयूर स्पोर्ट्स सम्मानीय हमारे सर भालेकर सर और उन्हीं के साथ कौस्तुभ मसूरकर जो दिखाई दे रहे हैं आपको स्क्रीन पर. क्या कैमरा वर्क है ये, जो कि tenniscricket.in से. सफर लंबा है और भी लंबा हो जाएगा, लेकिन दोस्तों सर संतोष नाणेकर, गौरव सावंत, ये मेहनत आज आप देख रहे हैं. शुरुआत बिल्कुल कड़ी मेहनत के साथ रही, लेकिन आज उस मुकाम पर निश्चित रूप से पहुंच चुके हैं. इसके पीछे बहुत मेहनत है दोस्तों. अच्छी गेंद इस बार, सम्मानजनक खेला. अब मैच फंस चुका है. 3 गेंदों में 35 रन. 3 गेंदे और 35 रन मैच को जीतने के लिए. आड़े बल्ले से खेला और मिड विकेट बाउंड्री पर फील्डर. स्पर्धेदरम्यान आगमन होत आहे आमचे मित्र उभादांडा सरपंच सन्माननीय निलेशजी चमणकर यांचं आगमन होत आहे. साहेब, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे. 2 चेंडूंचा अवघा खेळ बाकी आणि 34वावा सामना. जवळपास चमत्कार एखाद्राच, नाहीतर हा सामना थोडासा मी म्हणेन की एकतर्फी. लगेच सामना होतोय. सामन्यासाठी अगदी रेडी राहा. ए स्पोर्ट आरवली आणि श्री बांदेश्वर 11 बांदा, दोन्ही टीम सामन्यासाठी अगदी सज्ज रहा.
अवघ्या शेवटचा चेंडू आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत गुलाब पुष्प देऊन आमचे मित्र सन्माननीय निलेशजी चमणकर. कारण सामना फक्त औपचारिकता बाकी. अवघा एक चेंडू आणि 34 धावा. आणि सुमित, तुझ्या समालोचनासाठी खूप अगदी कौतुक झालंय. आमचे मित्र जय भोसले, माझ्या वाटचालीत ज्यांचा खूप मोठा वाटा, मी नेहमी आदरानं म्हणतो, दिलीप सावंत, समीर पांढरे, आमचे राजा सामंत. तर जय भोसले यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. जय भोसले, तुमचा पण मनपूर्वक धन्यवाद. या वाटचालीत माझे भरपूर मंडळी, म्हणजे गोव्यातील मित्रमंडळी, आणि ती यादी न संपणारी असेल. खूप नावं असतील, किती घ्यावीत, ज्याने मला म्हणजे खरोखर दीपकजी कलंगुटकर, आमचे राकेश कोरगावकर, वामन मयेकर, रमेश अर्मलकर, आमचे दिनेश नाईक, सर्वानंद काणकोणकर, शशिकांत पैंगणकर, खूप नावं आहेत. आमचे आनंद बद्री, मुक्तार कादरी, नावं घ्यावीत अगदी न संपणारी. तर सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणा, माझे गोव्यातील सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट आयोजक, पुरस्कर्ते, तर सगळी नावं मित्रांनो घ्यायला वेळ मिळत नाही, परंतु खरोखर तुमचं मनपूर्वक आधार. आणखी एक नाव घेईन मी, नाना नाईकचं. त्याने एक मोठी स्पर्धा दिली, ती म्हणजे देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. चला, तिन्ही संघ मालक या, ज्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. तिन्ही संघ मालक सामन्यातील सामनावीर मानकरी